हाय. आपण 50शीत आणि आपल्या पेरेंट्सचं निधन झालं आहे आणि त्यांचा वियोग सहन होत नाही आहे किंवा आता त्यांची डेथ स्वीकारता येत नाही आहे. अशा पद्धतीचा त्रास होणाऱ्या अनेक जणांच्या जेव्हा केसेस बघितल्या तेव्हा हे लक्षात आलं की कुठेतरी माणूस म्हणून आपली जी तयारी आपण मनाची करायला पाहिजे ती कुठेतरी आजही कमी पडते आहे काही जणांची. तर म्हणून अशा सगळ्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ. मोस्टली मी बायकांना असं प्रॉब्लेम येताना बघितलेला आहे. अर्थात काही अगदी रिटायरमेंट झालेले पुरुषसुद्धा मी बघितलेत की ज्यांना आपल्या आईचं जाणं किंवा वडिलांचं जाणं सहन होत नाही आहे आणि कशात मन लागत नाही आहे. हे एका पॉईंटपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा त्याचा सगळ्याचा परिणाम तुमच्या डेली रुटीनवर व्हायला लागतो, जेव्हा ती जी उदासी आहे ती तुमची पाठ सोडत नाही, तुमच्या घराकडे, मुलांकडे, तुमच्या परिवाराकडे लक्ष देणं कमी होतं आणि सतत तेच विचार मनात आणि सतत गिल्टमध्ये की आपण अजून काही करता येणं शक्य होतं का. म्हणजे काही ज्या मला बायका परदेशातल्या आहेत ज्यांना आईचं किंवा वडिलांचं खूप करायची इच्छा होती, पण आता ते आपल्या भावंडांकडे आईवडील असल्यामुळे त्यांना ते करता नाही आलेलं, तर त्याची एक खंत त्यांच्या मनात होती. त्यातनं त्यांना वर येताच येत नाही की आपलं काही राहून गेलं आहे का, अशी पण एक खंत वाटते. आणि त्या अजूनही असं ढसाढसा रडतात की जसं की आत्ता डेथ झाली आहे. तर इतकं जर तुमचं कमकुवत मन असेल तर तुम्हाला खरोखर त्रास होणं अगदी स्वाभाविक आहे. पण याच्यातनं कधीतरी आपल्याला बाहेर यायची पण तयारी करायला हवी. आणि म्हणजे सामान्य माणसाला हे माहीत असतं ना की प्रत्येक माणूस जो जन्माला आलेला आहे तो कधी ना कधी जाणार आहे. फक्त काय असतं की मृत्यू ही गोष्ट अशी काय म्हणतो ना आपण पूर्णपणे बाजूला ठेवलेली असते माणसाने, त्याचा विचार पण कधी करत नाही. आपण याच्याबद्दलच्या बातम्या भरपूर बघतो, वाचतो पेपरमध्ये, टी व्हीवर बघतो, पण आपल्या घरापर्यंत मृत्यू आपण कधी इमॅजिन नाही करत. पण मला असं वाटतं की एक सर्टन एज तुमचं झाल्यानंतर तुम्ही प्रौढावस्थेत असताना तुम्हाला या गोष्टीची कल्पना खरोखर असायला हवी. आणि त्यातनं तुमचे आईवडील जेव्हा आजारी असतात, त्यांचंही वय झालेलं असतं, तर हे कुठेतरी लक्षात यायला पाहिजे की हो, आज जे ते आजारी असतील तर ते कधी ना कधी जाणार आहेत. हे म्हणायला सोपं आहे मला माहिती आहे, पण तरीसुद्धा आपलं जे वय आहे त्या वयामध्ये ह्या गोष्टी किमान माहिती पाहिजेत की हे स्वीकारता यायला पाहिजे. आपण जन्म जितका सहज स्वीकारला आहे तसं आपल्याला मरणसुद्धा तितक्या सहज स्वीकारता आलं पाहिजे. आणि याचं कारण असं की आपण स्वतः पण एक पेरेंट आहोत ना. आपलं कार्य अजून संपलेलं नाही आहे, आपली कर्तव्य अजून पार पडलेली नाही आहेत. आणि त्याच्याही पलीकडे ती समजा कर्तव्य संपलेली असतील तरीसुद्धा आपलं जगणं उरलेलं असताना आपण दुसऱ्याच्या जाण्याच्या दुःखात किती जगायचं आणि आपल्या अस्तित्वात किती जगायचं हा पण कुठेतरी विचार करायला पाहिजे. मला यातनं बाहेर पडण्याचा एक असा मार्ग वाटतो की तुम्हाला तुमचे पेरेंट्स का प्रिय होते यावर थोडासा थॉट द्या, तर तुम्हाला त्यांच्या बऱ्याच क्वालिटीज आठवतील की माझी आई ना असं करायची, ते मला खूप आवडायचं, की ज्याच्यामुळे मला ती आठवते नेहमी. किंवा वडिलांची अशी एखादी गोष्ट असते की जी मनात राहून गेली आहे की असं मी कुठंच नाही पाहिलं, असं काहीतरी वेगळं तुमच्या आईवडिलांमध्ये असतं. तर प्रयत्न करा की ते सगळं आपण आपल्यात किती रुजवू शकू, आपण तसे किती वागू शकू. आपल्याला आपले पेरेंट्स जितके प्रिय होते तितकं प्रिय आपल्याला आपल्या मुलांसाठी होता येईल का, हाही विचार करता येईल. तर मला असं म्हणायचं आहे की त्या ज्या आठवणी आहेत आपल्या पेरेंट्सच्या, त्याला एक पॉझिटिव्ह वे द्यायला पाहिजे आणि पॉझिटिव्हली आपण त्यांच्या त्या आठवणींना सामावून घेऊन आपण तसं काही करायचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या मुलांसाठी, की जेणेकरून तेही आपल्याला कायम लक्षात ठेवतील. आणि कुठेतरी हा हार्ड विचार पण केला पाहिजे की आज आपण पेरेंट्सच्या जाण्याचं दुःख करत बसलो आहे, पण आपण पण 50शीत होत, तर आपलंही याच्यापुढे काहीही होऊ शकतं. म्हणजे मला तर असं वाटतं की प्रत्येक दिवस बोनस समजावा 60 नंतरचा, असं माणसांनी करावं. म्हणजे आपण आज आणि आत्तामध्ये जितकं मॅक्सिमम आनंदात जगता येईल तितकं जगून घेतो. कारण आयुष्याला फार गृहीत धरू नये माणसाने, हे निगेटिव्ह नाही आहे,
पण प्रॅक्टिकल नक्कीच आहे. तर त्यामुळे आपण काय अजरामर म्हणून इथं आलेले नाही आहोत. आपणही कधीतरी जाणार आहोत. तर इतक्या सहजतेने त्याच्याकडे बघितलं तर त्याच्यापासून दुःख होण्याऐवजी आपण जे आत्ताचं जगणं आहे ते जास्त मिनिंगफुल बनवू शकू, त्याच्यात काहीतरी ॲड ऑन करू शकू आणि तुमच्या पेरेंट्सच्या जो वियोग होतो तुमचा आणि त्यांचा, तर त्यामध्ये अजूनही काही चांगल्या गोष्टी अशा करता येतील की त्यांना तुम्ही काय केलेलं आवडलं असतं, तुम्ही कसे असलेले आवडलं असतं, तुम्ही पेरेंट म्हणून कसे असलेले त्यांना आवडलं असतं, त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्यात आणायचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरं असं की तुम्ही पुनर्जन्म माना न माना, पण एक गेलेला जीव आहे आणि असं घटकावर धरूया की ते दुसरीकडे जन्म घेणार आहेत सपोज, तर इथल्या माणसांनी त्यांच्या आठवणी काढून त्या आत्म्याला त्रास देऊ नये. त्यापेक्षा आठवण कधीही काढायची झाली तर ती पॉझिटिव्हली काढावी, त्यांच्या चांगल्या गोष्टी आठवाव्या आणि जेव्हा ही आठवण येईल तेव्हा हे मनात म्हणावं की तू जिथे असशील ना तिथे तुला उत्तम घर मिळो, उत्तम पेरेंट्स मिळो, तुझं सगळं भलं व्हावं, असं व्यक्त केलंत ना तर त्या आठवणींना काहीतरी अर्थ असेल. त्या आठवणींमुळे दुसऱ्या कोणाला निगेटिव्ह व्हायब्रेशन्स जाणार नाहीत आणि जे आपल्या आईवडिलांवर प्रेम आहे ते ॲक्च्युली ते तसं इंटॅक्ट राहील. तर आठवणी काढायच्या तर दुःखी होऊन नाही, तर त्यांच्या काहीतरी चांगल्या गोष्टी आठवायच्या, त्यांचं काहीतरी चांगलं आपल्यात आणायचा प्रयत्न करायचा आणि दुसरं असं की आपल्या बाकीच्या जबाबदाऱ्या आपण विसरून कसं चालेल. आपल्याला पण मुलं आहेत आणि ती तरुण असतात. खरोखर कधी-कधी नवऱ्याला, मुलांना समजतच नाही की या बाईचं सांत्वन कुठच्या पद्धतीने करावं म्हणजे ती याच्यातनं बाहेर येईल. कारण हे खरंच खूप अवघड असतं आणि मन आठवणीतच रमलेलं असतं. पण कुठेतरी त्याला फुल स्टॉप द्यायला लागेल चांगल्या अर्थी आणि अजूनही तुम्ही बरंच काही करू शकता. ते असं की तुम्हाला चांगल्या पद्धतीने दान करता येईल, विद्यार्थ्यांना दान करता येईल, अनाथाश्रमात दान करता येईल, तुम्हाला ॲक्टिव्हली कुठेतरी भाग घेऊन काहीतरी दानस्वरूप करता येईल, त्यांच्या नावाने तुम्हाला काहीतरी चांगलं करता येईल. त्यांना ज्या गोष्टी करायला आवडत होत्या, समाजसेवा म्हणून असेल किंवा अजून काही असेल, त्यातल्या काही आपण करायला सुरुवात करावी. असं काहीतरी फ्रुटफुल करावं की ज्याच्यामुळे खरोखर ती आठवण येईल आईवडिलांची, पण त्याच्यातनं काहीतरी भलं होईल कोणाचं तरी. तर आठवणी अशा स्वरूपात आपल्याकडे जपून ठेवाव्यात आणि डेफिनेटली आपल्या पेरेंट्सच्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवडल्या त्या आपण अंगीकारल्या पाहिजेत. आपल्या मुलांनी पण आपल्या पाठीमागे आपली आठवण काढावी, आपल्याबद्दल असंच काही बोलावं, असं आपण काहीतरी वागलं पाहिजे आणि तर ती खरी श्रद्धांजली असेल आपल्या आईवडिलांना, ती खरी आठवण असेल, त्यांची आठवण काढणं असेल. तर हा होता आजचा विषय. तुम्हाला कसा वाटला मला सांगा. मी इथेच थांबते.